जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संजय का नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्ग एडिटिंग केलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग झालेलं आहे. प्रत्येकाने लाईक करा, जर आपल्या चॅनलमध्ये नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसं मित्रांनो, आपल्या जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपल्याला जर इंस्टा देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टा आयडीची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात. रांगोळी वाया घालवायची नाही, सासूबाई आपल्यावर चिडते. आता हे तुम्हाला पाठपुढे आगे पुढे सगळीकडे चोहीकडे आठ बस्ता रांगोळी. जिथे मुझसे डर जाएंगे, मेरा राइम स्कीम देख के भाग जाएंगे. ओके, तर मित्रांनो, आपण अलाइट मशी ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलो आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच छान झालेला आहे. प्रत्येकाने एक लाईक करा, जर आपल्या चॅनलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच मित्रांनो, आपल्याला जर इंस्टा देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टा आयडीची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आणि मित्रांनो, आपण टेलिग्राम चॅनलवर डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. मी तुम्हाला आज एकच प्रेसेट दिलेली आहे, ती म्हणजे बिटमार्क प्रेसेट. ते एकच प्रेसेटला तुम्ही अलाइट मशीनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला ओपन करा. ओपन केल्यानंतर सिम्पली काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. मी तर तुम्हाला ऑलरेडी तर 2 व्हिडिओ ॲड करून दिलेले आहेत. ते जस्ट हाईड आहे ते अनहाईड करून घ्या. अनहाईड केल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करून जस्ट व्हिडिओचा जो ऑडिओ असेल तर इथनं 0 करा. दोन्ही व्हिडिओचा ऑडिओ जर असेल तर इथनं 0 करा. जस्ट 3.27 सेकंद जुळायचा आहे. 3.27 सेकंदापासून जे मित्रांनो बघू शकता 10.28 पर्यंत बघू शकता लहान लहान बीट दिसतात. तिथं मित्रांनो तुम्ही इथं तुमचे देखील इथं व्हिडिओ देखील ॲड करू शकता आणि इथं तुम्ही तुमचे इथं फोटो देखील इथं ॲड करू शकता. जस्ट मी इथं व्हिडिओ ॲड करून घेतो. तर पटकन मी इथं व्हिडिओ ॲड करून घेतो. तर मित्रांनो, आपण सर्व काही इथं एक एक बिटला इथं व्हिडिओ ॲड केलेले आहेत. तर काय करायचं आहे मित्रांनो, पहिल्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जायचं आहे. ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे. वरती सर्च करा फेड इन फेड आउट. बघू शकता फेड इन फेड आउट सिलेक्ट केल्यानंतर स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा. इन आहे मित्रांनो, बघू शकता फेड इन फेड आउट मधला इफेक्टचं इन आहे 10 सेकंद ठेवा आणि आउट देखील मित्रांनो 10 सेकंद ठेवा. इन 10 आणि आउट 10 मित्रांनो असं ठेवायचं आहे. हा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर पहिला पण व्हिडिओला दिलेला आहे. पहिल्या व्हिडिओला तोच इफेक्ट आपल्याला सगळ्यात लास्टच्या व्हिडिओला देखील तोच इफेक्ट द्यायचा आहे. सिम्पली ते पेस्ट करायचं आहे. सिम्पली स्टार्टिंगला यायचं आहे मित्रांनो. आता 3.27 जो बीट जवळ आहे, 3.27 सेकंद जो बीट जवळ जायचा आहे. सिम्पली पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जायचं आहे. ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. वरती सर्च करा फेड इन फेड आउट. फेड इन फेड आउट सिलेक्ट केल्यानंतर स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा. स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक केल्यानंतर जस्ट मित्रांनो काय करायचं आहे आपल्याला मित्रांनो, इथं बघू शकता 20 सेकंद ठेवायचं आहे. करेक्ट इन 20 सेकंद आणि आउट देखील 20 सेकंद. जस्ट हा जो इथे इफेक्ट आहे तो इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर प्रत्येक व्हिडिओला इफेक्ट हा पेस्ट करायचा आहे. तर मित्रांनो, मी सगळ्या व्हिडिओला इथनं इफेक्ट पेस्ट करून दाखवत नाही, कारण का मित्रांनो इथं स्क्रीन रेकॉर्डिंग बंद होतं. तर बघू शकता मी 2 ते 3च बघू शकता व्हिडिओला इफेक्ट पेस्ट करून दाखवतो. आणि जेवढे काही इथं डबल बघू शकता इथं जे लहान लहान बीट दिसतात 3.27 सेकंदापासून जे बघू शकता मी सांगतो 10.29 पर्यंत हा आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर स्टार्टिंगला आपल्या सेकंडवरती क्लिक करून इथनं रेक्टँगल ॲड करा. रेक्टँगल पूर्णपणे लास्टला घ्या. रेक्टँगलला 3 डॉटवरती क्लिक करून स्ट्रेंथ बिल कंपोजिशन एरिया करा. बॉर्डर स्ट्रोकमध्ये स्ट्रोक इनेबल करून स्ट्रोकची साईज 10 ते 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर व्हाईट करा. कलर ॲड फिल्ममध्ये जाऊन एक नंबर ऑप्शन दिसेल, नंतर त्याच्यावर क्लिक करून मित्रांनो आपल्याला इथे एक बॉर्डर ॲड होऊन जाईल. तर सिम्पली मित्रांनो आपला व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करून व्हिडिओचं रेझोल्युशन 10 पिक्सेल किंवा 720 मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. जस्ट मी 10 पिक्सेलमध्ये एक्सपोर्ट करतो. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल, त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलचे बाकीचे बघा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.